तांबरवाडी राजवाडी येथील बालाजी मंदिरासमोर दीपस्तंभाचं भूमिपूजन संपन्न। औसा तालुक्यातील तांबरवाडी राजवाडी गावातील बालाजी मंदिरासमोर जुना दीपस्तंभ हा जीर्ण जुना होता, त्यामुळे आज नवीन दीपस्तंभ बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला। दर 3 वर्षांनी तांबरवाडी राजवाडी येथील बालाजी मंदिरात यात्रा महोत्सव साजरा केला जातो। याही वर्षी भव्य अशा यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून 2 दिवसीय होणाऱ्या यात्रेत भक्तिमय वातावरणात यात्रा साजरी होणार आहे। तरी गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी यात्रेचा आनंद घ्यावा व आवर्जून यात्रेला उपस्थिती लावली असं आवाहन तांबरवाडी राजवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपस्तंभ श्रीफळ अर्पण करून बांधकाम शुभारंभ करण्यात आला। यावेळी सरपंच राधाकृष्ण जाधव, उपसरपंच राम बिराजदार, निशांत पाटील, संजय उजळंबे, राजेंद्र उजळंबे, सुग्रीव लोंढे, बंकट बिराजदार, दीपक जाधव, विजयकुमार उजळंबे, मोहनराव पाटील, राजू पाटील, बाळासाहेब पाटील, मंडळ अधिकारी विकास बिराजदार, श्रीमंत उजळंबे, तिम्मा पुजारी, राम पवार, लक्ष्मण पवार, शरणप्पा पवार, तायप्पा दंडगोले, नरसप्पा गोटे, लक्ष्मण गोटे, फुलचंद कुराडे, तिम्मा कुराडे, नागाप्पा पवार, हनुमंत पवार, कल्लप्पा पवार, व्यंकप्पा पवार, हनुमंत पवार, तिम्मा पवार, लक्ष्मण हनुमंत पवार, कल्लप्पा पवार, बालाजी शरणप्पा पवार, शेट्टीब्बा पवार, भीमा पवार, लक्ष्मण जाधव सह ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार। बालाजी मंदिर राजवाडी तांबरवाडी या ठिकाणी प्रतिवर्षी प्रत्येक 3 वर्षांनी या ठिकाणी यात्रा महोत्सव होतो। या यात्रा उत्सवामध्ये सर्व धर्मीय समभाव या तत्वांचा अवलेख करून, या तत्वांचा वापर करून या ठिकाणी सर्वांच्या एकमताने यात्रा उत्सव साजरा केला जातो। त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी बालाजी उत्सव साजरा करत आहोत। 29-30 मे 2024 रोजी 25 रोजी या ठिकाणी यात्रा आम्ही साजरा करत आहोत। याच यात्रेचा शुभारंभ आज सर्व मान्यवरांचे सरपंच, उपसरपंच व सर्व गावातील मान्यवरांच्या हस्ते दीपस्तंभाचं भूमिपूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। त्याचप्रमाणे सर्व गावातील भाविक भक्तांना मी विनंती करतो की सर्वांनी सर्वात मोठ्या उत्साहानं, आनंदानं या यात्रा उत्सवामध्ये सहभाग घेऊन आपण या यात्रा उत्सवाची शोभा वाढवावी असं विनंती करून मी या ठिकाणी 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकनायक न्यूज।